तर चला मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ काढूया. बघूया आज. तसं तर आजचा विषय आपला रँकेडचाच आहे. बघितलं असेल तुम्ही गेलेले टुर्नामेंट. अज्जूबाई टोटल गेमिंग जिंकलेली. एवढं काय पाहिलं ना, पण मी रील्समध्ये बघितलं होतं की टोटल गेमिंग जी टीम जी आहे ती जिंकली टुर्नामेंट. काहीतरी टुर्नामेंटची प्राईज 2 CR होती काहीतरी. जस्ट इमॅजिनेशन करून बघा मित्रांनो, त्याच जागी जर आपण असतो तर किती प्राऊड फील केलं असतं आपल्या फॅमिलीनं, मित्रांनी. तर माझं सांगणं फक्त एकच आहे भाई, कस्टम खेळूच नका, नुसतं रँकेड खेळा. स्वतःचा स्क्वॉड तयार करा की जेणेकरून उद्या तुम्हालाही रँकेड खेळून उद्या तुम्ही ही टुर्नामेंट खेळू शकतात. भाई कस्टम खेळून काहीसुद्धा नाही होणार आपलं. रँकेड खेळावंच लागेल, आपले स्वतःचे स्क्वॉड तयार करावीच लागेल. गेली 4 वर्ष मी खेळतोय गेम, पण अजूनही माझं काहीसुद्धा नाही. त्यामुळं प्लीज तुम्ही कस्टम काय खेळू नका, रँकेड खेळा मित्रांनो. तर चला, तो झालेला विषय गेला, जाऊ द्या आता काय त्याला. पण जर कोणी असला स्क्वॉड चांगला कोणाचा तर ह्यांना प्लीज मला सांगू शकता, कारण की मी एकटाच आहे, मला बी स्क्वॉडमध्ये घेऊ शकता. नाही तर कुणी जर स्क्वॉडमध्ये येणार असणार तर मला सांगा कमेंटमध्ये, आपण आपले स्क्वॉड तयार करू. पण भाई खाली बसून जमणार नाही आता, रिकामं बसून जमत हीच नाही. विचार करा या गोष्टीचा. आपण 4 वर्षाचा आपल्या टॅग आहे, काय काय जणांना 7 ते 8 वर्षांचा टॅग आहे भाई. काहीच नाही करीत अजून ते बंदा. हां, त्यामुळं विचार करा या गोष्टीचा भाई. जाऊ दे आता, आपण गेम स्टार्ट करूया. Free fire. Oh, a new place to unleash my passion. काय मस्त इमोट आहे भाई, इतका भारी इमोट आहे याच्याकडे बघा तुम्ही भाई. कधी बी एकटे खेळत असलात तर फक्त एकच नियम ध्यानात ठेवायचा, पहिल्यांगण कधीही आपण पीकवरती उतरायचं. कधी बी मग एक नियम ध्यानात ठेवाया, पहिल्यांगण पीकवर उतरा. कारण की काय होईना का नाही होईन, देव आपल्याला अजून एक चान्स देणारच आहे. त्यामुळं आपण डब्लून एक बार रिवाय होणार, ते मस्तपैकी दुसरीकडे कुंकड कडी कोपऱ्याला उतरायचं त्यामुळं पहिल्यांदा कधी पिकवर उतरायचं. फर्स्ट क्लास 2 डबल एक्टर, नाही तर ट्रॉगन, नाही तर मॅक्स 7 घ्यायची. फटाफट कमीत कमी 3 ते 4 तरी किल करायचे बा. 2, 3, 4 करायचेच. मेले की मग फर्स्ट क्लास दुसरीकडे उतरायचं. पण ध्यानात ठेवा, दुसरीकडे जवळपास उतरायचं, लांब उतरायचं. आता आमची काय चुकी झाली ते तुम्हाला कळणच. हे आता लँडिंग केली आपण, मस्तपैकी ट्रॉगन सापडली, निघाले बंद. इथं एक आहे, थांबा. पडला आहे, एक तर फुटला. हां, एक तर सापडला मस्तपैकी. आता चला. अरे रे, चल 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 चल, ये ओके. अरे एक तरी गोळी आत्ता चायला गेली म्हणते बी. चला इथं बघत असले तर, इथं बघ. अरे इथं ग्लो आलंय म्हणजे मला बंद असेल. चलाच किती अजून एक काय आलं. भाई माहित होतं रे मला हे. गेम संपला आताच आपला. ट्रॉगनच्या 3 गोळ्या राहिल्यात कुठं माझ्याकडे. चला बघूत असले तर मोठी गोळ्या अजून त्याच्याकडे बी नाहीत. इथे पिटी आहेत मस्त सापडल्या कोणा. आता अडकलं जाळू शेट. तरी जाऊ द्या, देवाचं वरदान आहे आपल्याकडं. हे काम इथं जवळ उतरवतो, बघू त्याकडे ती गन सापडून लगेच पिकवर जायचं. पण ध्यान आहे.
फर्स्ट क्लास इथं उतरत. हे काय अर्र बंद आलाय हुकलं. शट भाई गन सापडा ह्याच्यात. आईला काहीच सापडा नाही की. गन सापड बी एखादी गन सापड. पहिल्या गन बी नाही इथं. बुकीनं तरी मायला ह्याला मारा म्हणतो. अजून मारतात पळ पळ पळ. अच्छा मायला मारता ये आता. संपलं तरी पळून वाचायचा प्रयत्न चालूच आहे माझा. बघू शकता तर ही चुकी होती जर आपण जवळ उतरलात. त्यामुळे कधीही जवळ लँडिंग करायचे नाही मित्रांनो. लांब करा लांब.